11,000 वोल्ट के तार की चपेट में आया 11 वर्षीय बालक। लोगों में आक्रोश। महाराष्ट्र के कन्हान क्षेत्र के कांद्री नगर पंचायत के वार्ड नंबर 6 में 11,000 वोल्ट के बिजली तार की चपेट में आने से एक 11 वर्षीय बालक गंभीर रूप से घायल हो गया। जानकारी के अनुसार नितिन नरेंद्र सूर्यवंशी अपने चचेरे भाइयों के साथ खेल रहा था। इसी दौरान उसका हाथ नीचे लटके बिजली के तार से छू गया और वो करंट की चपेट में आ गया। मौके पर मौजूद शिव कुमार धुर्वे ने सूझबूझ दिखाते हुए डंडे की मदद से बच्चे को तार से अलग किया, जिससे उसकी जान बच सकी। घटना की सूचना मिलते ही पुलिस पाटिल कांचन मस्के, पुलिस निरीक्षक वैजयंती मंडवदरे और पुलिस टीम मौके पर पहुंची। घायल बच्चे को प्राथमिक उपचार के बाद नागपुर के मेयो अस्पताल रेफर किया गया, जहां उसकी हालत खतरे से बाहर बताई जा रही है। घटना के बाद स्थानीय नागरिकों में महावितरण विभाग और नगर पंचायत प्रशासन के खिलाफ भारी आक्रोश देखने को मिला। लोगों का आरोप है कि वैकोली डंपिंग के कारण मिट्टी का स्तर बढ़ने से बिजली के तार खतरनाक रूप से नीचे झुक गए हैं, लेकिन शिकायतों के बावजूद कोई कार्रवाई नहीं की गई। स्थानीय लोगों ने बच्चों के लिए सुरक्षित खेल मैदान की मांग करते हुए जिम्मेदार अधिकारियों पर लापरवाही का आरोप लगाया है। नगराध्यक्ष सुजीत पंतावने के नेतृत्व में नागरिकों ने घायल बच्चे के लिए आर्थिक सहायता और दोषियों पर सख्त कार्रवाई की मांग की है। नागपुर से संवाददाता ऋषभ बावनक की रिपोर्ट। आज परिसरामध्ये काय घटना घडली? घटना अशी घडली की लहान मुलं आपल्या गावामध्ये मैदानी आहे कांद्री गावामध्ये, त्याच्यामुळे लहान लहान मुलं इथे खेळण्याकरिता इथे येत असतात। त्याच्यामुळे घटना घडली की जे तारा आहे ते 3 फूट पर्यंत खाली झुकलेले आहे। एमएससीबीला आपण माहिती पण दिली होती की हे करा, ते त्यांनी म्हटलं की करू, पण त्यांनी केलेलं नाही आहे। त्यानंतर ही घटना आज लहान मुलाला खूप मोठी घटना घडलेली आहे। मुलगा आखरी स्टेपवर आहे। महावितरणला कधी याबाबत कळेल? 4 साल महावितरणला कमीत कमी 4 वर्षापासून माहिती दिलेली आहे, पण हा WCLच्या मुळे हे भरण इकडे आल्यामुळे हे तार पण खाली आलेले आहे। त्याच्यानंतर आता कमीत कमी 8 दिवसा अगोदर वाराधून सुटलेली होती, तेव्हा पोल पडले होते, तेव्हा पण त्यांना माहिती दिली की हे लवकरात लवकर करा, तरी पण त्यांनी दुर्लक्ष केली आणि ही घटना त्यांच्यामुळे घडलेली आहे। महावितरणला तुमची काय मागणी आहे? मागणी अशीच आहे की जे नुकसान झालंय मुलाच्या त्याला त्यांच्या घरवाल्यांना पूर्ण भरपाई मिळालेली पाहिजे, हीच आमची मागणी आहे। याबाबत काही त्यांना पत्र वगैरे दिलं? काय कळलं? पत्रने आता ते श्रीवास्तव साहेब इथे जेई आहे ते इथून बोलून गेलेले आहे की आमचं जे पण काम आता आहे ते होऊ द्या, त्यानंतर जे पण भरपाई राहील मी ते करून देणार, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्या आश्वासनावर माझी एक विनंती आहे की ते ज्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे जेई साहेबांनी, श्रीवास्तव साहेबांनी, ते त्या आश्वासनावर खरे उतरलेले पाहिजे। नगरपंचायत कांद्री अध्यक्ष साहेबांना आम्ही आणि सीओ साहेबांना 2026ला दुसऱ्या महिन्यामध्ये 12 तारखेला हे नाल्याच्या पलीकडे एक पूर्ण अतिक्रमण केलेले झोपडे आहे, म्हणजे याला आकार म्हणतात कांद्रीमध्ये, तर त्याला आम्ही अशी मागणी केली होती ह्या लेटरद्वारे की त्या झोपडे हटवून मैदान बनवण्यात यावे। मैदान आज अगर अध्यक्ष साहेबांनी ह्या लेटरवर अगर कारवाई केली असती तर आज ही घटना घडलेली नसती। त्यांचे जिम्मेदार पूर्ण नगरपंचायतचे अध्यक्ष साहेब आहे, कारण तिचे झोपडे हटले असते तर लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान बनलं असते, खाली जागा झाली असती तर मुलं आज इथे येऊन खेळलेले नसते। त्यांची जिम्मेदार पूर्ण आहे। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वांना अधिकार दिलेला आहे, पण आपल्या अध्यक्ष साहेबांना पण अधिकार दिला होता की स्वतःच्या अधिकारामुळे हे सर्व झोपडे हटवू शकत होते, पण त्यांनी डायरेक्ट म्हटलं, हात जोडले की मी हटवू शकत नाही। पण आता पण त्यांना आपल्या ह्या व्हिडिओद्वारे विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी आणि तात्काळ हे झोपडे हटवून तिथे खुली जागा करण्यात यावी। धन्यवाद। चला, आज इथे कांद्री नगर पंचायतमध्ये एक चिमुकल्या मुलासाठी हादसा झालेला आहे। त्याला करंट लागलेला आहे, त्याला इजा बाधित झाली। त्याच्यात कारण असे आहे की हे 3 फीटाच्या याच्यावर 11,000 व्होल्टेजचे वायर आहेत, त्याच्यानं त्यांना झालं। मुलांना खेळासाठी मैदान नाहीये। आम्ही ग्रामपंचायतला लेटर दिलं होतं की इकडले नगरपंचायतला लेटर दिलं होतं की इच्छे अतिक्रमण उठला आणि त्यांना मुलांसाठी ग्राउंडची व्यवस्था, बाजाराची व्यवस्था आणि जेणेकरून जो नाला इकडला होता तो नाला इकडे शिफ्ट करावे। ही मागणी कधी केली होती? ही मागणी हे आम्ही 12/2/2026ला हा नगरपंचायतला लेटर दिला की अतिक्रमण इथून हटवलेलं पाहिजे। याच्यावर काही कारवाई झालेली नाहीये। अगर ही कारवाई झालेली असती तर आज ह्या मुलावर हा हादसा झाला नसता, कारण की मुलं तिकडे खेळायला गेले असते, हे चिमुकलीमुळे इकडे खेळायला नाही असते। ह्या हादस्यामध्ये आले, इथं झाडं आहेत, झुडपं आहेत, काही जानवर निघतं, याच्या मुलांना इजा व्हायची पुष्कळ हे राहते। पण लेकिन नगरपंचायत याच्यावर काही ऍक्शन घ्यायला तयार नाही आहे। आमची जेणेकरून मागणी आहे की नगरपंचायत याच्यावर ऍक्शन घ्यावं, ती अतिक्रमण हटवा, मुलांना खेळण्याकरिता मैदान व बाजाराकरिता जागा आणि हे WCLचं पाणी, हे जो पाणी येतो सगळ्यात मोठा, याच्याला निष्काशी लावण्याचा प्रयत्न करावा। नगरपंचायत पण हे करत नाही आहे। आमची ही मागणी आहे, ह्या सगळ्या जणांची हीच मागणी। एक व्हिडिओ अजून घेऊ। मी कांचन मस्के, पोलीस पाटील, नगरपंचायत कांद्री। आज कांद्री प्रभाग क्रमांक 6 कांद्री डंपिंग यार्ड
WCLच्या मागच्या साईड इथे ही जे 11,000 वोल्टची जी लाईन आहे ही मेन लाईन आहे कांद्री नगरपंचायतची. आणि इथे प्रभाग 6चा मुलगा नितीन नरेन सूर्यवंशी, अंकित बिरेन सूर्यवंशी, अजित श्याम सूर्यवंशी असे तिघही चुलत मालपे भाऊ आणि सोबत मित्र इथे खेळत असताना खेळता त्याचा त्या वायराला हात लागला. वायर एकदम कमी हाईटवर असल्यामुळे आणि हे सगळं MSEBीचा हा दुर्व्यवहार आहे, लापरवाही आहे, MSEBीचं लक्ष नाही, त्याच्यामुळे हा एवढा मोठा अपघात झालेला आहे. हा जो नितीन सूर्यवंशी पोरगा आहे हा गरीब परिवाराचा आहे आणि MSEBीनी त्याच्या परिवाराला मुआवजा देण्यात यावा. आम्ही त्यांच्याशी बोलू आणि त्या परिवाराला मदत करण्यात यावी. इथे या प्रकरणाकडे नगरपंचायत कांद्रीने पण लक्ष देऊन सोबत त्यांच्यासोबत एक WCLला पत्रव्यवहार करून MSEBीला पत्रव्यवहार करून या मुद्द्याकडे जातीने लक्ष देऊन हा मुद्दा लवकरात लवकर व्यवस्थित सॉल्व करण्यात यावा. आज जी घटना घडली त्या व्यतिरिक्त तुम्ही कुठे होते? हमें इधर खेल रहा था तो ये बच्चे लोग को उधर खेलते हुए करंट लगा एक को, मेरे को दिख गया तो मैं उसको अचानक से जाके छुड़ाया मैंने उसको. फिर कहाँ ले गए? इसको सीधा कनान सरकारी दवाखाना, वहाँ से कहाँ ले गए? फिर मेवा हॉस्पिटल. तो अभी बच्चे की हालत कैसी क्या है? सीरियस है, गंभीर. गंभीर है?